संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या अगोदर झालेलं खंडणी प्रकरण यानंतर तब्बल 22 दिवस वाल्मिक कराड फरार होता। तर 31 डिसेंबरला पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला। पण वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं केलाय। पण याचं कनेक्शन मात्र मोठ्या आकाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होऊ शकतो असाही दावा केलाय। हा दावा नेमका काय आहे, काँग्रेसचा हा नेता कोण आहे, बघूया। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर। वाल्मिक कराडचा एन्काउंटर होणार। हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे विरोधकांनी केलेले दावे। खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केलाय। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। विजय वडेट्टीवारांनी हा दावा करताना एका खात्रीलायक अधिकाऱ्यानं माहिती दिल्याचाही दावा केलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाला वाचवलं जाऊ शकतं असंही वडेट्टीवार म्हणतायत। संतोष देशमुख हत्या ते खंडणी प्रकरणापर्यंत विरोधकांनी वाल्मिक कराडचा संबंध धनंजय मुंडेंशी जोडला। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचीही मागणी केली गेली। वडेट्टीवारांच्या याच दाव्यावर धनंजय मुंडेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा दावा वडेट्टीवारांनी केल्यानंतर यावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली। सरकार हादरलं का? सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या। ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली, बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र, त्यांचा वावर, एकमेकांशी असलेला संवाद, त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का। सीएम साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल किंवा तपासाचा जर आपण रोष पाहिला असेल तर मला नाही वाटत कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। धस कोणत्या पक्षाचे आहे? मग आपण असं कसं म्हणतात? मित्र पक्षाची ही जबाबदारी राहिली असती तर त्यांनी हे गोष्टी बोलल्याच नसत्या। आणि देवेंद्रजींचं आपण कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल की कोणी काही असो, कोणताही मोठा माणूस असो, त्याला आम्ही वाचवणार नाही। आता तपास चालू आहे तर तपासामध्ये जे निघेल ते होईल। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्याला आधार आहे तो एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेला एन्काउंटरचा। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला आणि यामुळेच विरोधकांना संशय येतोय की वाल्मिक कराडचाही एन्काउंटर होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।